श्रीराम. रामरक्षा स्तोत्र पठणाचे अनेक फायदे सांगितले आहे. यातील एक एक अक्षरसुद्धा मोठ्या मोठ्या पापाचा नाश करतो. या स्तोत्राच्या पठणामुळे साधकाच्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच तयार होते, ज्यामुळे सर्व प्रकारच्या संकटापासून आणि वाईट शक्तीपासून रक्षण होते. श्लोक 4 ते 9 मध्ये मस्तकापासून ते पायापर्यंतच्या सर्व अवयवांचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली आहे. रामरक्षा स्तोत्राचे पठण जो करेल तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान, सर्व कार्यात यश मिळवणारा असा होईल. रामरक्षा स्तोत्र सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि जीवनात सुखसमृद्धी आणणारे मानले जाते. रामरक्षा संस्कृतमध्ये आहे. प्रार्थना करताना अर्थ नीट समजून व तो नीट मनात बाळगून प्रार्थना केली तर ती अधिक उपयुक्त ठरते. म्हणून रामरक्षेचे मराठी भाषांतर मी केले आहे. संदर्भासाठी मी श्लोकांच्या स्लाइड्स दाखवल्या आहेत, जेणेकरून आपल्याला कोणत्या श्लोकांचे काय अर्थ आहे ते समजेल. मी श्लोकांचे अनुक्रमाने अर्थ सांगणार आहे. प्रथम प्रार्थना व विनियोग आहे. श्री गणेशाय नमः पासून ते जपे विनियोगापर्यंतचा अर्थ मी सांगते आहे. श्री गणेशाला माझे नमन असो. रामरक्षा स्तोत्र बुधकौशिक यांनी लिहिलेला मंत्र आहे. या मंत्राची देवता आहे श्री सीताराम. छंद आहे अनुष्टुप. शक्ती आहे सीता व कीलक आहे श्रीमद हनुमान. म्हणजेच प्रथम हनुमंताला नमन करून मी हे स्तोत्र म्हणत आहे. याचे फळ मिळावे व प्रभू श्री रामचंद्र प्रसन्न व्हावे म्हणून या मंत्राचा जप मी करत आहे. रामरक्षा म्हणण्यापूर्वी आपल्याला प्रभू श्री रामचंद्राचे ध्यान करावयाचे आहे. हे ध्यान अथत ध्यानम पासून तर इतित ध्यानमपर्यंत आहे. आता ध्यान करण्यापूर्वी श्रीरामांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर कशी बरी असावी याचे वर्णन केले आहे. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत, ज्याने हातात धनुष्यबाण धारण केला आहे, जो बद्ध पद्मासनात बसला आहे, ज्याने पितांबर म्हणजेच पिवळे वस्त्र परिधान केले आहे, ज्याचे डोळे नुकत्याच उमललेल्या पाकळीप्रमाणे सुंदर आहे व जे अत्यंत प्रसन्न दिसत आहे, डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडे जे बघत आहे, पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे ज्याची कांती श्यामल वर्णाची आहे, अनेक प्रकारच्या अलंकारांनी जे सुशोभित आहे, जो मोठे जटामंगल धारण करणारा आहे, अशा प्रभू श्री रामचंद्राचे प्रथम ध्यान करावे. श्लोक 1चा अर्थ. श्री रामचंद्राचे चरित्र 100 कोटी श्लोकांइतके विस्तारित आहे व यातील एक एक अक्षरसुद्धा मनुष्याच्या मोठ्या पापांचा नाश करणारे आहे. श्लोक 2 व 3चा अर्थ. नीलकमलाप्रमाणे ज्याचा श्यामवर्ण आहे व कमलाप्रमाणे दीर्घ आणि प्रफुल्ल असे ज्याचे डोळे आहेत, ज्याच्या सान्निध्यात सीता व लक्ष्मण आहे, जटांच्या मुकुटामुळे जो सुशोभित दिसत आहे, ज्याच्या एका हाती खडक, पाठीला बाणांचा भाता व दुसऱ्या हाती धनुष्यबाण आहे व जो राक्षसांचा नाश करणारा आहे, खरोखर जन्मरहित व व्यापक असूनही जो परमेश्वर जगाचे रक्षण करण्याकरता लीलेने रामरूपाने प्रगट झालेला आहे, अशा श्री प्रभू रामचंद्राचे ध्यान करावे. श्लोक 4चा अर्थ. पातकांचे नाश व सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या रामरक्षा स्तोत्राचे पठन करावे. रघुराजाच्या वंशात जन्मलेले राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरथ पुत्र श्रीराम माझ्या कपाळाचे रक्षण करो. श्लोक 5चा अर्थ. कौसल्याचा पुत्र राम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो. विश्वामित्र ऋषींचा आवडता प्रिय शिष्य असा श्रीराम माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो. यज्ञाचे रक्षण करणारे श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करो. सुमित्रपुत्र लक्ष्मणावर प्रेम करणारे श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो. श्लोक 6चा अर्थ. सर्व विद्येचे भांडार असलेले श्रीराम माझ्या जिभेचे रक्षण करो. भरताने ज्याला नमन केले आहे असे श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करो. दिव्य शस्त्रास्त्रे ज्याच्यापाशी आहेत असे श्रीराम माझ्या दोन्ही खांद्याचे रक्षण करो. शिवधनुष्याचा भंग करणारे श्रीराम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो.
श्लोक 7चा अर्थ. सीतेचा पती श्रीराम माझ्या हातांचे रक्षण करो. परशुरामाला जिंकणारे श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करो. खर नावाच्या राक्षसाचा विनाश करणारे श्रीराम माझ्या शरीराच्या मध्यभागाचे रक्षण करो. जांबवानाला आश्रय देणारे श्रीराम माझ्या नाभीचे बेंबीचे रक्षण करो. श्लोक 8चा अर्थ. सुग्रीवाचा स्वामी श्रीराम माझ्या कमरेचे रक्षण करो. हनुमंताचे प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करो. राक्षस कुलाचा विनाश करणारे रघुकुलातले श्रेष्ठ राम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो. श्लोक 9चा अर्थ. समुद्रावर सेतू बांधणारे श्रीराम माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो. दशमुखी रावणाचा नाश करणारे श्रीराम माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचे रक्षण करो. विभीषणाला संपत्ती देणारे श्रीराम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो. आणि सर्वांना आनंद देणारे प्रभू श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो. श्लोक 10चा अर्थ. यात फलश्रुती सांगितली आहे. याप्रमाणे रामाच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या रामरक्षेचे जो मनुष्य नियमित पठण करील तो दीर्घायुषी होईल, सुखी होईल, पुत्रवान होईल, सर्व कार्यात विजय मिळवणारा होईल आणि विनय संपन्न राहील. श्लोक 11चा अर्थ. या रामनामांनी रक्षण केलेल्या मनुष्याला तिन्ही लोकात, पाताळ, भूमी किंवा आकाशात संचार करणारे कपटी लोक डोळ्यांनी पाहूही शकत नाही इतकी शक्ती यात आहे. श्लोक 12चा अर्थ. राम, रामभद्र, रामचंद्र अशा नावांनी श्रीरामाचे स्मरण करणारा माणूस कधीही पापांनी लिप्त होत नाही व त्याला अनेक सुख मिळून शेवटी मोक्ष मिळतो. श्लोक 13चा अर्थ. सर्व जग जिंकणारा मंत्र रामनाम जो कंठस्थ किंवा धारण करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. श्लोक 14चा अर्थ. इंद्राच्या वज्राचा पिंजरा जसा अत्यंत कठीण आहे तसे हे रामकवच रामरक्षा स्तोत्र असल्यामुळे याला वज्रपंजर असे म्हटले जाते. याचे जो स्मरण करतो त्याची आज्ञा अबाधित राहते, सर्वत्र मानली जाते आणि त्याला सर्व ठिकाणी विजय मिळून नेहमी त्याचे कल्याण होते. श्लोक 15चा अर्थ. अशी ही रामरक्षा भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात जशी सांगितली तशीच ती सकाळी जागे झाल्यावर त्यांनी लिहून ठेवली. श्लोक 16. यात रामस्तुती सांगितली आहे. प्रभू श्रीराम हे जणू कल्पवृक्षांचा सुंदर बगीचाच आहे. सर्व संकट घालवणारे व त्रैलोक्यात मनोहर असा तो राम आमचा प्रभू आहे. श्लोक 17, 18, 19चा अर्थ. वयाने तरुण, रूपवान, कोमल, अतिशय बलवान, कमलपत्राप्रमाणे विस्तृत नेत्र असलेले, वल्कले आणि कृष्णाजीन हीच वस्त्राप्रमाणे परिधान करणारे, फळं कंदमुळे खाणारे, जितेंद्रिय, तपस्वी, ब्रह्मचारी, सर्व प्राण्यांचे रक्षण करणारे, सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ, राक्षस कुलाचा नाश करणारे, रघुकुलातील श्रेष्ठ असे दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण हे दोघे बंधू आमचे रक्षण करत. श्लोक 20चा अर्थ. बाण लावून सज्ज केलेले धनुष्य हाती धारण करणारे, बाणांना हस्तस्पर्श करणारे व अक्षय बाणांचे भाते बाळगणारे राम लक्ष्मण माझ्या रक्षणाकरता मार्गामध्ये नेहमी पुढे चालत. श्लोक 21चा अर्थ. निरंतर सज्ज असलेला, अंगात चिखलात घातलेले, हाती खडक आणि धनुष्यबाण धारण करणारे, आमचा मूर्तिमंत मनोरथच की काय असे लक्ष्मणासह गमन करणारे तरुण श्रीराम आमचे रक्षण करो. श्लोक 22, 23, 24चा अर्थ. आनंद देणारा दशरथाचा पुत्र शूर लक्ष्मण ज्याचा सेवक आहे असा बलवान, काकुस्थ कुलोत्पन्न, महापुरुष, पूर्णब्रह्म, कौशल्यतनय, रघुत्तम, वेदांत शास्त्राचे ज्ञान असणारे, यज्ञाचा स्वामी, पुराण पुरुषोत्तम, जानकीचा प्रिय, वैभव संपन्न, अतुल पराक्रमी अशा या नावांचा श्रद्धापूर्वक नेहमी जप करणाऱ्या माझ्या भक्ताला अश्वमेध यज्ञाच्या पुण्याहून अधिक पुण्य लाभते यात संशय नाही असे शंकराने वचन दिले आहे. श्लोक 25चा अर्थ. दुर्वेच्या पानाप्रमाणे श्यामवर्णाचा,
कमलनेत्र आणि पितांबर परिधान करणारा अशा श्रीरामाची या दिव्य नावांनी जे स्तुती करतात ते जन्म मरणाच्या संसारातून मुक्त होतात. श्लोक 26चा अर्थ. लक्ष्मणाचा ज्येष्ठ भ्राता, रघुकुल श्रेष्ठ, सीतेचा पती, सुंदर, काकुत्स्थक कुलोत्पन्न, करुणासागर, सद्गुणांचा निधी, ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असा, धार्मिक, राजेंद्र, सत्यप्रतिज्ञ, दशरथपुत्र, सावळ्या वर्ण्याचा, शांतमूर्ती, लोकांना आनंद देणारे, रघुकुलाला तिलकाप्रमाणे शोभणारे आणि रावणाचा शत्रू जे राघव श्रीरामांना मी नमन करतो. श्लोक 27चा अर्थ. राम, रामभद्र, रामचंद्र, वेधस, रघुनाथ, नाथ अशी ज्यांची नावे आहेत त्या सीतापतीला माझा नमस्कार असो, माझे नमन असो. श्लोक 28चा अर्थ. हे रघुकुलनंदन श्रीरामा, हे भरताच्या ज्येष्ठ बंधू श्रीरामा, हे रणांगणात कठोर असणाऱ्या प्रभू श्रीरामा, रामा तू आमचा रक्षण करता हो. श्लोक 29चा अर्थ. मी श्रीरामचंद्राच्या चरणांचे मनाने स्मरण करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणाचे वाणीने गुणवर्णन करतो. मी श्रीरामचंद्रांच्या चरणांना मस्तकाने वंदन करतो. मी श्रीरामचंद्राच्या चरणी शरण आलो आहो. श्लोक 30चा अर्थ. श्रीराम माझे माता, पिता, स्वामी, मित्र आहेत. माझे सर्वस्वच हा दयाळू रामचंद्र आहे. दुसऱ्या कोणाला मी जाणत नाही, मुळीच जाणत नाही, अगदी जाणत नाही. श्लोक 31चा अर्थ. ज्याच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि डाव्या बाजूला जनकतनया सीता आहे व ज्याच्या पुढे मारुती हनुमान उभे आहे त्या रघुनंदनाला मी नमन करतो. श्लोक 32चा अर्थ. लोकांना आनंद देणारे, रणांगणात धीरगंभीर असणारे, कमलाप्रमाणे नेत्र असलेले, रघुवंशात श्रेष्ठ व दयेची मूर्ती असे करुणासागर श्रीरामचंद्रांना मी शरण आलो. श्लोक 33चा अर्थ. यात मारुती स्तुती आहे. मनाप्रमाणे वेगाने गमन करणारा, वाऱ्याप्रमाणे वेगवान, आपली इंद्रिय जिंकून स्वाधीन ठेवणारा, बुद्धिमंतात श्रेष्ठ आणि वानर समुदायाचा मुख्य अशा श्रीरामाच्या दूताला हनुमंताला मी शरण आलो आहो. श्लोक 34चा अर्थ. याच्यात वाल्मिकी वंदन आहे. कवितेच्या फांदीवर बसून राम राम अशा गोड अक्षरांचे गुंजन करणाऱ्या वाल्मिकी रूपी कोकिळेला मी नमन करतो. श्लोक 35चा अर्थ. ही रामवंदन आहे. आपत्तीचा नाश करणारे, सर्व संपत्ती देणारे व लोकांना सुखसमृद्धी देणारे असे जे श्रीराम त्यांना मी पुन्हा पुन्हा नमन करतो. श्लोक 36चा अर्थ. राम राम अशी रामनामाची गर्जना ही संसाराचे विजय जाळून टाकण्यासाठी, सुखसंपत्ती प्राप्त करून देणारी, यमाच्या दूतांना घाबरण्यासाठी अशी आहे. श्लोक 37चा अर्थ. राजश्रेष्ठ राम नेहमी विजयी पावतो. त्या रमापती रामास मी भजतो. रामाने राक्षसांची सेना मारली त्या रामाला माझा नमस्कार असो. मला रामाहून दुसरा कोणी श्रेष्ठ वाटत नाही. मी रामाचा दास आहे. माझा चित्ताचा लय नेहमी रामाचे ठाई, रामाचे ठिकाणी होऊ. हे रामा माझा तू उद्धार कर. श्लोक 38चा अर्थ. शिव पार्वतीला सांगतात राम 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 अशा नामोच्चाराने मी मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामाच्या ठाई रममाण होतो. श्रीरामाचे नाव हे विष्णूच्या सहस्त्रनामाशी बरोबरी करणारे आहे. याप्रमाणे बुधकौशिक ऋषींनी रचलेले श्रीरामरक्षा स्तोत्र समाप्त झाले. ते श्री सीता रामचंद्राच्या चरणी अर्पण असो. जय श्रीराम. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रोज रामरक्षा पठण करत चला. जय श्रीराम.